शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी प्रफुल्ल विकास नरवाडे, राहणार काळी, तालुका महागाव, जिल्हा यवतमाळ. आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला हळद बॉईल केल्यानंतर कशा पद्धतीनं ढगोले टाकायचे, कशा पद्धतीनं वाळवायचं हे तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला हे हळदीचे ढग दिसत असतील. अशा पद्धतीनं नेट टाकून या पद्धतीनं लहान लहान साईजचे ढगोले तुम्ही टाकून घ्या. बघू शकता तुम्ही एकदम एकसारखे ढगोले टाकण्यात आलेले आहेत की आपल्याला जेणेकरून वाळवताना याची काही अडचण गेली नाही पाहिजे. आणि त्याच्याच बाजूला आपण गट्टूचं व्यवस्थापन केलेलं आहे, त्याला आम्ही बंडा म्हणतो. त्याचे पण कुकर बॉईल केल्यानंतर अशा पद्धतीनं छोटे छोटे ढग टाकून घ्या. आणि याचं व्यवस्थापन कसं करायचं तुम्हाला सांगतो. 2 दिवसानंतर याला पूर्ण लेवल करून घ्या आणि त्याच्यानंतर बंड्याला 2 ते 3 दिवसानंतर लेवल केल्यावर त्याला 1-2 वेळेस आपल्या लाकडी दाताळ्याच्या साहाय्याने किंवा लोखंडी अवजाराच्या साहाय्याने लेवल करून घ्या. चांगलं 3 दिवस तपल्यानंतर त्याच्यावर पतला पतला असा गव्हाच्या गवंडाळ्याचा थर असा टाका. म्हणजे त्याचा आपण जे बंड्याला मुळा राहतात ते मुळा एक पूर्ण साफ होऊन जातील. तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीनं गव्हाचा एकदम पतला गवंडाळा तुम्ही टाकू शकता. आता याला आपण एक वेळ पहिले जाळलेला आहे, हा दुसरा वेळ जाळण्याचं काम चालू आहे. पहिली वेळ जाळल्यानंतर परत एकदा त्याला पूर्ण खालचा भाग वर करून घ्या आणि परत अशा पद्धतीने गवंडाळा त्याच्यावर टाकून द्या, जेणेकरून आपला पूर्ण बंडा साफ होईल. मित्रांनो, याला आपण एक वेळेत जाळलेला आहे. अशा पद्धतीनं 50% त्याच्या मुळा जळाल्या आणि आज दुसरी वेळ आपण त्याची प्रोसेस चालू आहे. पाहू शकता तुम्ही याच पद्धतीनं गव्हाचा गवंडाळा तुम्ही त्याच्यावर टाकून द्या. आता याला आपण थोडं तुम्हाला जाळताना पण दाखवू. बघू शकता मित्रांनो, गव्हाचा पतला गवंडाळा टाकल्यानंतर थोडं टेम्परेचर असताना दुपारच्या टायमाला जवळपास 12-1च्या दरम्यान थोडीफार हवा राहतेच, त्या पद्धतीनं हवेच्या दिशेवर याला तुम्ही जाळ लावू शकता आणि याचा आपल्या बंड्यावर कुठलाही परिणाम होत नाही. एकदम हलका असल्यामुळे वरच्यावर जाळ पेटत जातो आणि मागून पूर्ण त्याचा काही इस्तू वगैरे मधात राहत नाही. बघू शकता तुम्ही एकदम आपला पूर्ण जो बंडा आहे पूर्ण बंडा पेटून जाईल आणि पूर्ण तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीनं साफ होऊन जाईल. पाहू शकता तुम्ही एकदम सोपी आणि चांगली पद्धत आहे मित्रांनो. पाहू शकता मित्रांनो, तुम्हाला आपण अगोदर दाखवलं याच्यावर आपण गव्हाचा गवंडाळा टाकून त्याला कशा पद्धतीनं पेटवण्यात आलं आणि पेटवल्यानंतर त्याला लगेच 1-2 तासाकडे किंवा 1 दिवसानंतर अशा पद्धतीनं त्याला पुन्हा एकदा पूर्ण भाग पलटी करून घ्या. आणि पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीनं आपला बंडा एकदम साफ झालेला आहे. आणि याला जाळल्यानंतर काही याचं नुकसान होत नाही मित्रांनो. याच्या जे वरच्या मुळा आहेत बघू शकता तुम्ही, उन्हामुळे दिसत नाही, याच्या जे मुळा आहेत पूर्णपणे अशा साफ झाल्या. आता याला वाळायला आपल्याला जास्त दिवसाचा कालावधी पण लागणार नाही मित्रांनो. आता हे असं किती दिवस ठेवायचं, वातावरण जर क्लिअर असेल मित्रांनो तर तुम्ही याला असं जमिनीवर ठेवू शकता. 2 दिवस आड याला फक्त आपण दाखवल्याप्रमाणे या लाकडी दाताळ्याच्या साहाय्याने असं बाजू पलटून घ्या आणि तपू द्या. जर तुम्हाला वातावरणाबद्दल काही जाणकारी मिळाली, माहिती मिळाली तर याला आपण नंतर हिरव्या नेटच्या साहाय्याने नेटवर घेऊन झाकण्याची व्यवस्था पण करू शकतो. बघू शकता तुम्ही 2 वेळेस याला आपण जाळलं. किती दिवसाकडे जाळायचं ते तुम्हाला सांगितलं. पहिला जाळ केल्यानंतर परत दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आपण याला पेटू शकतो. फक्त पेटवल्यानंतर याला अशा पद्धतीनं हे दाताळं तुम्हाला दाखवतो. तुमच्याकडे नसेल तर असं बनवून घ्या. मार्केटला लोखंडी अवजारं तुम्हाला मिळतील. आपण हे
आपल्या कांडीला मार वगैरे लागू नये यासाठी लाकडी बनवून घेतलेली आहेत. तर अशा पद्धतीनं तुम्ही याला करू शकता. आणि हे व्हिडिओ घ्यायचं कारण मित्रांनो, आम्ही 2 दिवसा अगोदर अमरावती साईड गेलो होतो. तर तिथं 1-2 शेतकऱ्याची भेट झाली. त्यांच्या शेतावर गेलो असता त्यांची जी पद्धत होती बॉईल केल्यानंतर गट्टू टाकण्याची, पूर्णला पूर्ण जे कुकर आपण बॉईल करतो ते असं पूर्ण कुकर एकाच जागी टाकण्यात आलं. त्याचं काही अंतर नाही, काही नाही. त्याला आता वाळवण्यासाठी खूप जास्त मेहनत घ्यावी लागेल. पूर्ण ते गट्टू आहे ते उचलून बाजूला टाकणं काही सोपं नसते मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला आपण ही पद्धत दाखवण्याचं ठरवलं आणि काही व्हिडिओ पहिले घेतलेले ते जोडून एडिट करून तुम्हाला दाखवत आहोत. ज्या शेतकऱ्यांचं बॉईल करायची राहिली असेल त्यांनी अशा पद्धतीनं बॉईल करून ढगं टाकून घ्या, जेणेकरून तुम्हाला वाळवण्यासाठी तकलीफ जाणार नाही. तरी तुमचे काही प्रश्न असतील तर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, किंवा माझा नंबर आहे 74 98 45 87 94. या नंबरवर तुम्ही मला मेसेज करून आपला व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन करू शकता. धन्यवाद.